जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या होते यूट्यूब चॅनलमध्ये विषय एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला ऑनलाईन मशीन आहे त्याचीच करायला लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके, तर भाऊंनो, जे काही आपला प्रिव्ह्यू बघितला असेल तुम्ही, एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। तर अशी एडिटिंग करण्यासाठी एकदम सोपं आहे। जे काय आपलं मटेरियल आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आपला लाईटमोशन ॲप्लिकेशनमध्ये। तर बघू शकता की बीटमार्क आणि सेक इफेक्ट आहे, अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल। एवढं झाल्यानंतर वरती बघू शकता की बीटमार्क आहे, त्याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊंनो आपल्याला इथं तुम्हाला तर माहिती आहे व्हिडिओ दिलेला आहे, मी काही व्हिडिओ लावायचे आहे आपल्याला, आणि जे का तुमचा फोटो आहे किंवा तुमच्या मॉडेलचा आहे तो लावून घ्यायचा आहे। तर सिम्पली आपण व्हिडिओ लावून घेऊ। तर इथं बघू शकता की प्लसचं ऑप्शन आहे खालती, त्याच्यावरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं। गेल्यानंतर भाऊंनो हा जो काय आपला तिरंगाचा व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे, आणि जे काही एक्स्ट्रा आहे तो अशा प्रकारे तुम्हाला भाऊंनो कट करून घ्यायचा, एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा। बघू शकता की जे काय तुम्ही दुसरी 2 बीट आहेत तिथून आपल्याला एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा। एवढं झाल्यानंतर समोर यायचं, समोर आल्यानंतर या व्हिडिओला असं खालती घेऊन घ्यायचं आहे लेअरच्या अशा प्रकारे। समोर आल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती काय जायचं, मीडियावरती जायचं। जे काय आपण तो फोटो लावलेला आहे, जो काय हा फोटो आहे बॅकग्राऊंडवाला, कट करून घ्यायचं मागचं बॅकग्राऊंड, सिम्पली मागचं बॅकग्राऊंड कट करून घ्यायचं, आणि अशा प्रकारे आपला जो काही फोटो आहे तो प्रकारे लावून घ्यायचा, आणि याला अशा प्रकारे ॲडजस्ट वगैरे करून ती सेट करून घ्यायचं। तर भावांनो बॅकग्राऊंड जे काय आपलं कट करून घ्यायचं, अशा प्रकारे तो फोटो आपला लागून जाईल। एवढं झाल्यानंतर भावांनो या फोटोला असं खालती घेऊन यायचं इथून, आणि जे काही भावना तिरंगा दिसत आहे तुम्हाला, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं। इथे प्लसचं ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून याला कॉपी लेअर करून घ्यायचं, आणि जेवढं पण इकडे बीट आहेत तिथं आपल्याला पेस्ट करायचं। चला तो पेस्ट करून घेऊ। इथं सिम्पली बीटवर यायचं, प्लसचं ऑप्शनवर क्लिक करायचं, इथे पेस्ट लेअर दिसतं, अशा प्रकारे तो तिरंगा येऊन जाईल। चला फटाकशी आपण तो तिरंगा अशा प्रकारे पेस्ट करून घेऊ, जेवढं पण बीट आहेत तेवढे। तर भावांनो अशा प्रकारे जेवढा पण आपल्या बीट आहेत तेवढा तिरंगा अशा प्रकारे आपल्याला पेस्ट करून घ्यायचा। एवढं झाल्यानंतर भावांनो दुसऱ्या बीटवर यायचं, इथपर्यंत यायचं, आणि दुसरा फोटो लावून घ्यायचा। तर सिम्पली आपल्याला फोटो लावायचा असेल तर दुसऱ्या बीटवर यायचं, आल्यानंतर जे काही प्लसचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं, आणि जो काही आपला फोटो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा, आणि याला फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुमचं किंवा तुमच्या मॉडेलचा कोणा पण तुम्ही फोटो लावू शकता। एवढं झाल्यानंतर फोटोला धरून ठेवायचं आणि खालती ओढून घ्यायचं आहे लेअरचे, अशा प्रकारे भाऊंनो लेअरच्या खालती ओढून घ्यायचं आहे। घेतल्यानंतर भाऊंनो इथं बघू शकते इथं पण तिरंगा आहे, तर सिम्पली आपल्याला इथं पण अशा प्रकारे क्लिक करायचं आहे। प्लसच्या ऑप्शनवरती दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून कॉपी लेअर करायचं, आणि जे काही बीट आहे तिथं पेस्ट करायचं। सिम्पली बीटवर जायचं, इथं बघू शकते की प्लसचं ऑप्शन दिसतं, आणि पेस्ट लेअर जेवढं पण बीट आहे तिथं पेस्ट करून घ्यायचं अशा प्रकारे। अशा प्रकारे भाऊंनो जे काय आपलं बीट आहे ते अशा प्रकारे तुम्हाला हा तिरंग्याचं जे काही हे आहे इफेक्ट आहे तो अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं। घेतल्यानंतर भाऊंनो समोर यायचं आहे, समोर आल्यानंतर भाऊंनो जे काय आपलं नाव आहे ते सिम्पली ते नाव पण लावून घ्यायचं। प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं, जे काही 26 जानेवारी आहे ते तिथं अशा प्रकारे इथं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे हे नाव। अशा प्रकारे नाव सेट करून घेतल्यानंतर भाऊंनो जे काही दुसरी बीट आहे तिथं घेऊन जायचं अशा प्रकारे। तर बघू शकता की जे काय आपलं नाव आहे ते अशा प्रकारे लागून जाईल। इथं आपल्याला दुसरं नाव लावायचं आहे, ते सिम्पली तसंच घेऊन घ्यायचं ते अशा प्रकारे। घेतल्यानंतर याला पण इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, जसं आपला फोटो आहे तिथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो समोर यायचं, समोर आल्यानंतर बॅक यायचं, बॅक आल्यानंतर जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर भाऊंनो जो काय एक इफेक्ट दिला आपण सिम्पल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर हा आपल्याला इफेक्ट कॉपी करायचा आहे, तर बघू शकते की इथं इफेक्ट नाव दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, 3 डॉट दिसतं त्याच्यावरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करून हा कॉपी करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं, बॅक आल्यानंतर जे काय आपलं बीटमार्क आहे त्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊंनो जो काय आपण दुसरा फोटो आहे त्याला जर हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, सिम्पली हा जो काय आपण कॉपी केला तो इफेक्ट पेस्ट करूया। सिम्पल त्याच्यावरती क्लिक करायचं, फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथे इफेक्ट नाव दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं, 3 डॉट दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं, जे काही इथं पेस्ट इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करून इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं अशा प्रकारे। तर भाऊंनो बघू शकते की जे काय आपलं इफेक्ट वगैरे आहे ते अशा प्रकारे लागून जाईल। एवढं झाल्यानंतर भाऊंनो समोर यायचं, समोर आल्यानंतर जे काय आपलं बॉर्डर आहे ते पण लावून घ्यायचं।
अशा प्रकारे भाऊंनो बॉर्डर लावून घ्यायचं. घेतल्यानंतर भाऊंनो आपलं दुसरं बीट करायचं. समोर आल्यानंतर ते एक्सपोर्ट बटनवर क्लिक करून एक्सपोर्टमध्ये करून घ्यायचं. तर भाऊंनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.